एका बाजूला नाशिकच्या विकासाचा वेग आणि दुसऱ्या बाजूला या शहराच्या रस्त्यांवर जीवघेणे ठरत असलेले खड्डे। पावसाळा आला की रस्त्यांवर खड्डे पडणं ही नाशिककरांसाठी नवी गोष्ट नाही, पण यंदा या खड्ड्यांचा प्रश्न थेट अपघात आणि जीवितहानीपर्यंत पोहोचला आहे। नमस्कार, मी निकिता देशमुख। आपल्या नाशिकच्या या खास रिपोर्टमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत नाशिकच्या रस्त्यांवर खड्डे नेमके का पडतात, या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका किती वाढलाय, यासाठी जबाबदार कोण आणि या गंभीर प्रश्नांवर प्रशासनाकडून नेमकी काय कार्यवाही सुरू आहे। नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यात रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांशी संबंधित अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या आहेत। या घटनांमध्ये जीव गमावलेल्या नागरिकांमध्ये दीपाली बेळे, रवींद्र काळे, उज्ज्वला गायकवाड, निलेश कोतकर, प्रभाकर निकम, प्रवीण गायकवाड आणि दिलीप काळे यांचा समावेश आहे। ही केवळ 7 नावं नाहीत, या प्रत्येक नावामागे एक कुटुंब आहे, एक संसार आहे आणि या घटनानंतर निर्माण झालेली मोठी पोकळी आहे। मात्र या सर्व मृत्यूचा खड्ड्यांशी थेट संबंध प्रत्येक प्रकरणात अधिकृतपणे निश्चित झाला आहे असं म्हणता येणार नाही। त्यामुळे प्रत्येक घटनेचा संदर्भ आणि प्रशासनाची नोंद वेगवेगळी तपासणं महत्त्वाचं आहे। पण या घटनांनी नाशिकच्या रस्ते सुरक्षेचा प्रश्न मात्र गंभीरपणे ऐरणीवर आणलाय। आता प्रश्न आहे, नाशिकच्या रस्त्यांवर एवढे खड्डे पडतात तरी का? यामागे अनेक कारण आहे। पावसाळ्यात सतत पाणी रस्त्यावर साचणं, पाण्यामुळे डांबराची झीज होते, रस्त्यांवर वाहनांची मोठी वर्दळ असते, त्यामुळे कुमकुवत झालेला रस्ता आणखी खराब होतो। याशिवाय शहरात पाणी पुरवठा, ड्रेनेज, केबल, गॅस आणि इतर विकास कामांसाठी अनेक रस्ते खोदले जातात। काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता योग्य पद्धतीने पूर्ववत झाला नाही तर काही काळात त्याच ठिकाणी रस्ता खचतो आणि पुन्हा खड्डे निर्माण होतात। पण यासोबतच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे रस्त्याच्या कामाची गुणवत्ता। रस्ता तयार करताना दर्जेदार साहित्य वापरलं जातंय का? डांबरीकरण योग्य पद्धतीने होतंय का? रस्त्याचा बेस मजबूत आहे का? पाण्याचा निचारा योग्य आहे का? आणि काम पूर्ण झाल्यानंतर त्याची गुणवत्ता तपासली जातीये का? या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे, कारण रस्ता तयार करणं ही एक गोष्ट, पण तो रस्ता वर्षानुवर्ष टिकवणं ही प्रशासनाची मोठी जबाबदारी आहे। आता या खड्ड्यांचा सर्वाधिक धोका दुचाकी स्वारांना असतो। खड्डा दिसला नाही तर वाहन थेट त्यात जातं, खड्डा दिसला तर तो चुकवण्यासाठी वाहन अचानक वळवलं जातं। अशा वेळी मागून येणाऱ्या वाहनांची धडक होऊ शकते, दुचाकीचा तोल जाऊ शकतो। पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्याची खोली लक्षात येत नाही आणि रात्रीच्या वेळी हा धोका आणखी वाढतो। म्हणूनच खड्ड्यांचा प्रश्न केवळ वाहतुकीचा प्रश्न राहिलेला नाही, तो थेट नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न बनला आहे। आता सर्वात मोठा प्रश्न, या खड्ड्यांसाठी जबाबदार कोण? रस्ता तयार करणारा कंत्राटदार, कामाची गुणवत्ता तपासणारे अधिकारी, रस्त्याची देखभाल करणारी महापालिका की संबंधित विभागाची संपूर्ण यंत्रणा? याचं उत्तर केवळ आरोपांमधून मिळणार नाही। प्रत्येक रस्त्याची जबाबदारी कोणाकडे आहे, काम कधी झालं, कामाची गुणवत्ता कशी तपासली आणि रस्ता खराब झाल्यानंतर दुरुस्ती किती वेळात झाली, या सगळ्या बाबी तपासणं गरजेचं आहे। दरम्यान खड्ड्यांचा प्रश्न गंभीर झाल्यानंतर प्रशासनानेही दखल घेतली आहे। नाशिक महापालिकेकडून खड्डे बुजवण्याची मोहीम सुरू करण्यात आली। अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। रस्त्यांची पाहणी करून धोकादायक ठिकाणी दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहेत। महापालिकेने मोठ्या प्रमाणावर खड्डे बुजवल्याचा दावाही केला आहे। पण इथे पुढचा प्रश्न निर्माण होतो, खड्डे बुजवले गेले म्हणजे प्रश्न संपला नाही, कारण आज खड्डा बुजवला, पाऊस आला आणि काही दिवसांनी त्याच ठिकाणी पुन्हा खड्डा पडला, तर ही दुरुस्ती किती प्रभावी? म्हणून आता गरज आहे ती केवळ तात्पुरता डागबुजीची नाही, तर कायमस्वरूपी उपाययोजनांची। रस्त्याच्या कामाचा दर्जा तपासणं, कंत्राटीदाराची जबाबदारी निश्चित करणं, दुरुस्तीच्या कामांवर देखरेख ठेवणं, रस्ते खोदणाऱ्या विभागाकडून काम झाल्यानंतर रस्ता योग्य पद्धतीने पूर्ववत करून घेणं आणि पाण्याचा निचारा व्यवस्थित करणं, या सगळ्या उपाययोजना एकत्रितपणे कराव्या लागतील। कारण नाशिकमध्ये विकास कामं थांबणार नाहीत, शहराचा विस्तार वाढणार आहे, वाहनांची संख्या वाढणार आहे, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरही मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची कामं होणार आहेत। अशा परिस्थितीत नवे रस्ते तयार करण्यासोबतच जुन्या रस्त्यांची सुरक्षितता कायम ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे। नागरिकांना आता फक्त खड्डे बुजवल्याचे आकडे नकोयत, त्यांना प्रत्यक्षात सुरक्षित आणि टिकाऊ रस्ते हवेत। कारण अपघात झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा अपघात होण्याआधी धोका दूर करणं अधिक महत्त्वाचं आहे। आज नाशिकच्या रस्त्यांवरील खड्डे हा केवळ पावसाळी प्रश्न म्हणून पाहून चालणार नाही, हा प्रश्न आहे नागरिकांचा सुरक्षतेचा।
म्हणून प्रशासनाची खरी परीक्षा आता हीच. खड्डे किती बुजवले यापेक्षा नाशिकचे रस्ते किती सुरक्षित केले. कारण विकासाच्या शहरात रस्ते मृत्यूचे सापळे नसावेत, तर सुरक्षित प्रवासाचा मार्ग असावा. नाशिकची प्रत्येक महत्त्वाची बातमी आणि तुमच्या उपयोगाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणारा आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. बातम्या 24 तास.